नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? बरे आहात ना? आजच्या भागामध्ये आपण एक थोडा वेगळा विषय घेतलाय, पण सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तो म्हणजे चहाची कृती, चहा करण्याची आपण या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणून गेले चाय कृती, चहाला चाय म्हणतात. आता बघूया आपण एक वाक्य कशी कशी आपण संस्कृतमध्ये करणार आहोत. एकस्मिन् पात्रे जलं गृहीत्वा ज्वालायंत्रे स्थापय आणि अग्निं प्रज्वालय. म्हणजे एका भांड्यामध्ये, पात्र म्हणजे भांड, माहिती आपण मराठीत सुद्धा शब्द वापरतो. एकस्मिन् पात्रे, एका भांड्यामध्ये, जलं गृहीत्वा, पाणी घेऊन, गृहीत्वा स्वांत अव्यय आहे, घेऊन असा अर्थ होतो. ज्वालायंत्रे स्थापय म्हणजे चुलीवरती, अर्थात आता आपल्याकडे गॅसवरती ठेवा. आणि अग्नी प्रज्वालयच, आणि अग्नी पेटवा म्हणजे गॅस सुरू कर. जलम क्वाथयतु, पुढे आहे पाणी उकळू द्या. क्वाथय म्हणजे उकळणे. जलम क्वाथयतु म्हणजे पाणी उकळू दे. चायक चूर्णम शर्करांच योजय. उकळी आल्यानंतर तुम्ही चायक चूर्ण म्हणजे चहाची पत्ती, चहाची पावडर, आणि शर्करा शब्द आपल्याला गेलेला आहे अगदी पहिल्या दोन चार व्हिडिओमध्ये. म्हणजे साखर, साखर घाला. योजय म्हणजे योजना करा, म्हणजे घाला. पंचक्षणान क्वाथय, 5 मिनिटं. इथे क्षण म्हटलंय मी, आता त्याच्याहून कमी. क्वाथय उकळू द्या, उकळा. उष्णम दुग्धम योजय, उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये दुग्धम योजय, दुग्ध म्हणजे दूध, माहिती आहे, दूध घाला. दुधाची योजना करा, पण कसं? उष्णम, गरम, गरम दूध त्याच्यामध्ये घाला. एक वारम पुन्हा क्वाथू, एकदा पुन्हा उकळा, उकळी येऊ द्या. चालने पूत्वा पात्रे सेचय, चालन म्हणजे जाळी, आपण ज्याला फिल्टर म्हणतो, त्या जाळण्यामध्ये आपण काय करा? पूत्वा ओतून, पात्रे सेचयतु दुसऱ्या पात्रामध्ये जमा करा. म्हणजे चहा आपला आता तयार आहे. पुढे सांगितलंय चायम उष्णम पिबत, गरम गरम चहा प्या. अशी ही चहाची कृती आपण इथे बघितलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. यातले सगळे शब्द आपल्याला नेहमी वापरातले आहेत, काही नवीन आहेत, त्याची आपण नोंद घ्या. इथेच थांबते. नेहमीप्रमाणे माझ्या या व्हिडिओजना आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंटही करा. जयतु संस्कृतम.